शिक्रापूर प्रभाग रचनेचा वाद आता चव्हाट्यावर गेलाय। तब्बल 390 लोकांच्या हरकती या प्रभाग रचनेच्या बाबत नोंदवल्या आहेत, परंतु प्रशासनावरती राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत। याच भागातल्या काही ग्रामस्थ आहेत की ताई, मला एक सांगा की नक्की या प्रभाग रचनेमुळे आपल्याला काय अडचण होणार आहे आणि या निवडणूक प्रक्रियेत काय त्रास होणार आहे? सर्वप्रथम प्रभाग रचना होत असताना जी प्रभाग रचनाची अनुसूची जी आम्हाला दाखवण्यात आली, त्याच्यात प्रथम दर्शनी असं वाटते की कोणतीही प्रभाग रचना म्हणजे कोणतेही प्रभाग हे नियमाला न धरता प्रभाग पाडलेले आहेत। नियम असं सांगतात की तुम्ही नैसर्गिक हद्द घेऊन तुम्ही तुमचे प्रभाग रचना केली पाहिजे, जी नकाशामध्ये दिसत नाही आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ज्यांनी अनुसूची निवडणूक आयोगाने जी अनुसूची आम्हाला प्रदर्शित केली आहे, त्या अनुसूचीमध्ये असलेले आमचे प्रभाग रचनेचे शिव किंवा ज्या दिशादर्शक आहेत ते आणि नकाशात असलेला नैसर्गिक सीमा किंवा जे लावून जे आम्हाला जे दाखवलं आहे त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। म्हणजे याच्यात मुद्दा सरळ आहे की नैसर्गिक पद्धतीने ही प्रक्रिया केलेली नाही, परंतु ह्या प्रक्रिया न केल्यामुळे तुमच्या विकासासाठी किंवा तुमच्या गावासाठी काय नुकसान आहे? निश्चितच ह्याच्यामध्ये नुकसान आहे, कारण की प्रत्येक शिक्रापूर गावचा व्यास हा खूप मोठा आहे आणि शिक्रापूरमध्ये तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये शिक्रापूर हे अधिक मताचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि शिक्रापूरमध्ये लोकसंख्या पाहता तुमच्या नियमानुसार प्रत्येक प्रभागात ही सम लोकसंख्या असली पाहिजे, जी आता दिसत नाही आहे। आणि प्रत्येकाच्या प्रभाग रचनेचा प्रत्येक प्रभागात असलेल्या समस्या ह्या वेगवेगळ्या आहेत, ज्या सोडवण्यासाठी तिथले काही ग्रामस्थ सदस्य हे सक्रिय असतात। पण ज्या पद्धतीने आता जी प्रभाग रचना केली आहे, तर ह्या सगळ्या समस्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी त्यांनाही काही स्थानिक लेवलला अडचणी येऊ शकतात, हे असं दिसून येत आहे।